व्यासपीठावरील उपस्थित समस्त मान्यवर, आदरणीय शेठे सर, त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे, रवी सोनार सर आणि उपस्थित सर्व सभागृहातील आपल्या पितृत्वाच्या भावनेशी अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या आणि आपापल्या मुलांच्या आयुष्यातलं आदर्श जग बनण्यासाठी झटणाऱ्या सर्व पित्यांना माझ्याकडून पितृदिनाच्या भरगच्च शुभेच्छा. तुमचा हा पितृत्वाचा प्रवास असाच दिवसेंदिवस बहरत राहो आणि त्याच्या सावलीमध्ये तुमचं गोकुळ, तुमचा गोतावळा सुखासमाधानाने नांदत राहो, ही बा विठ्ठलाकडे आज मी प्रार्थना करते आणि निरोगी आयुष्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देते. बाप काय असतो इथंपासून ते बापाच्या करंगळीला धरून भयान वास्तव दाखवण्यापर्यंतचा प्रवास आपण आतापर्यंत केला आणि कदाचित शेवट माझ्यावरती आला. बादले सरांनी जसं सांगितलं की त्यांना भविष्य कळतं. कदाचित बाप माणसाची काही रूपं राहिली असतील, कदाचित ती माझ्या कवितेतून सांगते रूपाने पूर्ण व्हावी असंही प्रयोजन असावं. एक बा माझ्या पाठीमागे उभा आहे जो जगाचा बाप आहे आणि त्याच्यासमोर आज पितृदिनाची कविता सादर करते. इथे बसलेल्या समस्त प्रेमळ पित्यांसमोर हे माझं सौभाग्य समजते. आणि नाव माझं काय तर प्रीती काशीनाथ माने, वडिलांचं नाव सांगतेय तुम्ही दिलेल्या सल्ल्यानुसार अतिशय अभिमानाने. आणि मी माझा जन्म कदाचित माझ्यापेक्षा कदाचित सगळे सिनियर असतील किंवा माझ्या वयाचे असतील. 5 मिनिट घेते सर, क्षमा असावी सचिन सर. आपल्या पिढीमध्ये म्हणजे माझ्या पिढीमध्ये असं होतं, माझ्या मुली जसं आता वडिलांच्या गळ्यात पडतात आणि म्हणतात की आय लव्ह यू पप्पा किंवा यू आर द बेस्ट डॅड इन द वर्ल्ड, ठरवून पण मला नाही म्हणता येतो माझ्या वडिलांना. म्हणजे ती आदरात्मक आपली रूपरेषा किंवा मर्यादा असेल, नाही जमलं. कधी पाठवणीच्या वेळी गळ्यात पडून रडले होते खूप, पण त्यानंतर नाही जमलं मला आणि त्याआधी कधीच नाही जमलं. खूप ग्रीटिंग्समधून लिहिलं असेल मी, संदेशमधून वगैरे लिहिलं असेल, पण प्रत्यक्षात अगदी त्यांचे हात हातात घेऊन प्रेमाने बघत, बाबा फार प्रेम करते हो तुमच्यावरती, जगात तुमच्या एवढं प्रेम माझ्यावर कदाचित कोणी करू शकेल आणि माणूस म्हणून फार भन्नाट आहात तुम्ही आणि फार हवेशी आहात तुम्ही, हे नाहीच सांगू शकले. हल्ली 4-5 वर्षामध्ये मेसेजेसद्वारे पाठवते, पण माझे बाबा पण 80च्या दशकातलेच बाबा आहेत. त्यांनाही थँक्यू म्हणून जवळ घेऊन थाप देऊन सानुली बाई माझी म्हणणं नाहीच जमत. आज पण एक वेगळी कविता पाठवली बाबांना लिहून, 10व्या मिनिटाला रीड केली गेली, ब्लूटिक आलं आणि मला समजलं रिप्लाय आला नाही म्हणजे डोळे पाणावलेले असणार आहेत. आई बाजूला असेल तर काय गं ही पोरगी काहीही लिहिते एवढं म्हणून बाजूला झाले असणार आहेत. अजूनही फोन आला नाही म्हणजे दिवसभर त्याच कवितेचा विचार त्यांच्या डोक्यात सुरू असणार आहे. उद्या परवा भेटायला गेल्यानंतर माझ्या आवडीची मिठाई मला घरात 100% मिळणार आहे आणि या औरामधले आपण आहोत, पण चांगल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजेत. मी नक्की पुढच्या वर्षी हातात हात घेऊन म्हणण्याचा जरूर प्रयत्न करेन की आय लव्ह यू पप्पा. आता इथे इंग्लिश वापरते, माफ करा. पण चला सुरुवात करते. बाप माणूस विषय, माझ्या कवितेचं नाव पण बाप माणूस आहे. एक मुलगी जन्मल्यानंतर म्हणतात की ती बापाची आई होते, मातृत्व तिच्यात जन्मतः असतं. माझी कवितेत मी जे ऑब्झर्व केलं त्यावरून मला वाटतं की पितृत्वाचं असं एक वय किंवा भूमिका नसते, ती कशी येते ते मी सांगते आहे. कवितेचं नाव आहे बाप माणूस. सोपं नसतं एका पुरुषाचं बाप होणं, सोपं नसतं एका पुरुषाचं बाप होणं, दुनियादारीच्या कळा उदरात न वाढलेल्या लेकरासाठी सोसणं, नवजात चिमुकल्या डोळ्यांचं आदर्श जग बनणं आणि नावा पुढल्या त्याच्या स्वतःचं आयुष्य वेचणं, जीवनी आयुष्यभर त्याच्या सुखात अखंड दरवळणं. आणि सोपं नसतं एका पुरुषाचं बाप होणं, सोपं नसतं एका पुरुषाचं बाप होणं, सासूरवाशा बहिणीचं हळवं माहेर होणं, जगाशी लढत भावाला भक्कम करणं आणि कर्तव्याच्या वाहना घालून आपल्याच बापाच्या पाऊलखुणा जगणं. सोपं नसतं एका पुरुषाचं बाप होणं, वाटाड्या होत भरकटल्या मैत्रीला सावरणं,
मैत्रीसाठी साऱ्या जगाशी त्याचं लढणं, सावली असणाऱ्या सहचरणीच्या आयुष्याचा मार्ग होणं आणि त्याच्या भक्कम आकाशात तिच्या स्वप्नांचा अलवार चमचमणं. आणि सोपं नसतं एका पुरुषाचं बाप होणं, ज्ञानातुकाचं श्वास झिजवून ज्ञानोबा तुकोबा होत रुजणं आणि विठेवरल्या लेकूरवाळ्या माऊलीची अलवार सावली देणं, सोसून यातना जगाच्या पामरांना वैकुंठाचा मार्ग दाखवणं. सोपं नसतं एका पुरुषाचं बाप होणं, खोल हळव्या लाटांना डोळ्यातच थोपवणं, अल्लड तरुण मनाचं अवकाळी मोठं होणं, रहाट गाड्यात अडकल्या त्याच्या बोलक्या भावनांचं अबोल होणं, घरातल्याच एका माणसाचं इतरांसाठी घर होणं आणि कर्तव्याचा मुकुट लेवून एका पुरुषाचं बाप माणूस होणं, एका पुरुषाचं बाप माणूस होणं. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा पितृदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.